मेळघाटातील पाणीपुरवठा योजनांबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. कोट्यवधी रुपयांच्या आर योजना कागदावर पूर्ण दाखवल्या जात असताना प्रत्यक्षात गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. निकृष्ट कामे, अनियमितता आणि मजुरांचे पैसे बुडविल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील ग्रामीण भागाकरिता शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून आर पाणीपुरवठा योजना राबविल्यात. मात्र प्रत्यक्षात या योजना कागदावर पूर्ण, जमिनीवर फेल ठरत असल्याचं वास्तव उघड झालं आहे. हिराबंबई, राणी पिसा, गडगा मध्यम प्रकल्प परिसर, मानसूर धावाडी यांच्यासह सुमारे 42 गावांमध्ये कामे सुरू झालीत, परंतु ती अर्धवट अवस्थेतच आहेत. प्रशासनाकडून निधी नसल्याची कारणे सांगितली जात असली तरी नागरिकांना मात्र पाण्याचा थेंबही मिळत नाही. ग्रामस्थांच्या आरोपानुसार विहिरींचे खोदकाम, पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाईनची कामे निकृष्ट दर्जाची आहेत. अनेक ठिकाणी पाईपलाईन गळती, अपूर्ण जोडणी, टाक्यांमध्ये पाणी पुरवठाच नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. याहून गंभीर बाब म्हणजे कंत्राटदारांनी आदिवासी मजुरांचे आणि स्थानिक व्यापाऱ्यांचे लाखो रुपये बुडविल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे आर्थिक फटका बसलेल्या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच महिलांना आणि नागरिकांना पाण्याकरिता मैलोन मैल पायपीट करावी लागत आहे. दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही प्रत्यक्षात लाभ मिळत नसल्याने नागरिक प्रशासनावर संताप व्यक्त करीत आहेत. कोणता गाव आहे माये? माखला। माखला। पानी आता? अब बारिश में नहीं आता। नहीं आता। फिर नल लगा हुआ है तो ये नल में पानी नहीं आता क्या? घाम रहता तो आता। अच्छा, ये बस ऐसे शो की चीज़ें, फिर इसमें पानी कहीं भी नहीं। यहाँ पर भी ये देखो, ये नल लगा हुआ दिख रहा अपने को, ये नल लगा हुआ दिख रहा है, इसमें पानी नहीं आता। आता पण मौका में घाम रहता तो आता। आता या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच अपूर्ण आणि निकृष्ट कामे तातडीने पूर्ण करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी मेळघाटातील नागरिकांनी केली आहे. मेळघाटातील पाणीपुरवठा योजनांमधील हा कथित भ्रष्टाचार आणि दुर्लक्ष प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरत आहे. आता तरी शासन जागं होणार का आणि नागरिकांना पाण्याचा हक्क मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.